ऍड्स थ्रू आपली अर्निंग कशी इन्क्रीज करायची, तर या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मिड रोल ऍड सिस्टम कशा प्रकारे वर्क होते. आता खूप सारे क्रिएटर असतात ना, त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की हा राईट कुणाकडे आहे, म्हणजे कंट्रोल कुणाकडे आहे युट्यूबवर ऍड लावण्यासाठी. तर काही अंशी कंट्रोल युट्यूबकडे आहे आणि काही अंशी क्रिएटरकडे. आता युट्यूबची जी पॉलिसी आहे ना, त्यात पण याच्याबद्दल मेन्शन केलेलं आहे की मिड रोल ऍड्स आपले क्रिएटर लावू शकतात. पण तो राईट त्यांना का दिला, कशासाठी दिला आणि युट्यूब हे सगळं देत असताना आपल्या क्रिएटरकडे कोणत्या नजरेने बघतो, ह्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि कशा प्रकारे तुम्हीही तुमच्या व्हिडिओवर मिड रोल ऍड्स लावून एक्स्ट्रा अर्निंग करू शकता, इतर क्रिएटरपेक्षा तुम्ही जास्त अर्न करू शकता, तेही तुम्हाला मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ खूप छोटा आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करून जाऊ नका. व्हिडिओ अगदी पूर्ण पहा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे, तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का तुम्हाला मी या ठिकाणी युट्यूब रिलेटेड सगळ्या इन्फॉर्मेशन, टिप्स आणि ट्रिक्स देण्याचं काम करत असते. आता थोडाही वेळ आपण वेस्ट करायचा नाही आणि पटकन मी तुम्हाला सांगते की कशा प्रकारे ही सिस्टम वर्क होत असते. आता खूप साऱ्या माझ्या क्रिएटर मैत्रिणी आहेत, त्यांना असं वाटतं की मिड रोल ऍड आपण स्वतःहून प्लेस नाही करायची आहे, कारण का ते युट्यूबचं काम आहे. पण युट्यूबकडे ऑटोमॅटिक सिस्टम असते, ऍड्स ऑटोमॅटिक लागल्या जातात त्या. तर ती ऑटोमॅटिक सिस्टम काय करते, प्लेस करते ऍड. त्यांना जिथे जिथे वाटतं की इथे ती लागायला हवी ऍड, तिथे तिथे प्लेस करत असतं. आता तुमची स्टार्टिंगची जी ऍड असते, व्हिडिओच्या स्टार्टिंगला जी ऍड लागत असते, व्हिडिओच्या एंडला जी ऍड लागत असते, ती ऍड युट्यूबला लावण्याचा अधिकार आहे, फुल अधिकार त्याच्याकडे आहे. परंतु इन बिटवीन आता बघा, एखादा व्हिडिओ जर तुम्ही क्रिएट करत आहात ना, तर तुम्ही त्या व्हिडिओचे ओनर आहात. ठीक आहे. आता युट्यूबनी सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या व्हिडिओचे ओनर आहात आणि तुम्ही हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. तर बेटर आमच्यापेक्षा तुम्ही जास्त समजू शकता की तुमच्या व्हिडिओमध्ये कुठे ऍड लागली तर फायदेशीर ठरेल आपल्या व्ह्युअर्सलाही, तुम्हालाही, म्हणजे अर्निंग पर्पज तुम्हालाही आणि आमच्या जाहिरातदारांनाही. असं युट्यूबचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो जेव्हा ते तुम्हाला सांगत असतं की तुम्ही मिड रोल ऍड लावा. आता आपल्याला असं वाटतं की युट्यूबनी जर ऍड नाही लावली आहे तर आपल्याला तिथे ऍड लावायची नाही आहे, आणि भरपूर क्रिएटर्स तिथे ऍड प्लेस करत नाही आणि त्यामुळे त्यांची अर्निंग खूप कमी राहते. आणि जे क्रिएटर हे समजून घेतात आणि मिड रोल ऍड लावतात त्यांना अर्निंग जास्त प्रमाणात व्हायला लागते. आता तुम्ही लावलेल्या सगळ्याच ऍड युट्यूब अप्रूव्ह करतं का, तर नाही. युट्यूब बरं, मिड रोल ऍड द्यायला युट्यूबनी का सुरुवात केली आहे ते अगोदर जाणून घेऊयात. तर भरपूर क्रिएटर्सला असा प्रश्न होता की तुम्ही ज्या ऍड इथे लावता, युट्यूब ज्या ऍड प्लेस करतं ते एक सिस्टम आहे. ओके, त्या सिस्टमला फिलिंग्स कळत नाहीत आणि व्ह्युअर्स कोणत्या पॉइंटला इथे त्यांचं रिटेन्शन वाढेल किंवा त्यांचं एक इमोशनल अटॅचमेंट असेल त्या पार्ट बरोबर आणि ते थांबतील. हे त्या रोबोटिक मशीनपेक्षा जास्त आपल्याला माहिती असतं, कारण का आपण तो व्हिडिओ क्रिएट केलेला असतो. म्हणून युट्यूबनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर तुमच्या ऑडियन्सचं रिटेन्शन टिकवून ठेवायचं आहे, तर तुम्ही स्वतः ऍड प्लेस करा. त्याचप्रमाणे क्रिएटरचा असा प्रश्न होता की त्यांना असं वाटायचं की आमच्या व्हिडिओमध्ये ना ह्या पार्टला युट्यूबनी ऍड लावलेली आहे आणि ती ऍड आम्हाला तिथे नको आहे, कारण का त्या ऍडमुळे आमच्या सबस्क्रायबर्सला डिस्टर्ब होता. म्हणजे कुठेतरी मध्ये आधीच असतो तो ब्रेक पॉइंट, त्यांना माहिती कळत नसतो युट्यूबच्या अल्गोरिदमला, आणि ते मध्येच ऍड प्लेस केल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की युट्यूब ज्या ऍड मिड रोल ऍड प्लेस करत आहे ना, त्याच्यामुळे आमचा कुठेतरी लॉस होत आहे, आमच्या व्ह्युअर्सचं रिटेन्शन कमी होत आहे आणि ते आमचा व्हिडिओ अर्ध्यातच सोडून जात आहे. त्याच्यामुळे काय होतं की अजूनच रिटेन्शन ग्राफ खाली येतो आणि मग पुढे तो सजेस्ट केला जात नाही, त्याच्यावर व्ह्यूज येत नाहीत आणि आमचं अर्निंग खूप कमी होतं. आता अर्निंग वाढवायचं आहे क्रिएटरचं, म्हणूनच युट्यूबने हा डिसिजन घेतलेला आहे. आणि आपला व्हिडिओ आहे तर आपण त्याचे ओनर आहोत आणि आपल्याला कुठे ऍड लावायची आहे हे आपण युट्यूबला परमिशन देत आहोत. ठीक आहे, की तुम्ही आमच्या व्हिडिओवर या ठिकाणी ऍड लावू शकता. ठीक आहे, आपण परमिशन देत आहोत, कारण ते प्रोडक्ट आपला आहे, तो व्हिडिओ आपला आहे. त्याच्यामुळे मग युट्यूब काय करतं, ज्यावेळी आपण त्या ऍड प्लेस करतो, आपण ऍड प्लेस करतो मॅन्युअली आणि युट्यूबला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही या पॉइंटला ह्या ऍड्स लावू शकता. म्हणजे हे इंटिमेशन असतं युट्यूबसाठी की तुम्ही हे पॉइंट पकडा आणि इथेच ऍड प्लेस करा. मग काय होतं, सगळ्याच ऍड अप्रूव्ह करता का युट्यूब, तर नाही.
युट्यूब काय करतं, रिव्ह्यू करतं आणि त्याला जे योग्य वाटतील पॉइंट्स तिथेच ठेवतं ऍड, चेंज करत नाही त्याची प्लेस. परंतु तुम्ही 3-4 ऍड लावलेले आहेत तर त्यातली एखादी ऍड कॅन्सल करतं आणि बाकीच्या ऍड्स तुम्हाला मिळून जातात. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होतं, एकतर तुमची अर्निंग वाढते, त्याच्यानंतर व्ह्युअरचं रिटेन्शन पण टिकून राहतं, व्ह्युअर पण हॅपी होतो की त्याला जे हवं आहे ते मिळालं आणि रिटेन्शन ग्राफ वर गेल्यानंतर तुमचा व्हिडिओ पुढे सजेस्टही केला जातो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी जाहिरात दिलेली आहे ते जाहिरातदारही खुश होतात कारण का त्यांना खूप जास्त ऑडियन्स मिळतो आणि अशा प्रकारे युट्यूबही खुश, कारण या प्लॅटफॉर्मवर ज्या व्ह्युअरला ते खूप जपत असतं आणि आलेला एकही व्ह्युअर परत जाऊ नये, प्लॅटफॉर्म सोडून जाऊ नये म्हणून युट्यूब खूप जास्त प्रमाणावर व्ह्युअरची काळजी घेत असतं, तर तो व्ह्युअरही हॅपी होतो. तर मिड रोल ऍड सिस्टमची कन्सेप्ट कळली का तुम्हाला? म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी बोलते ना तर मला खूप असं हॅपी फिलिंग्स येत आहेत कारण का कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर काम करणं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ना, ह्या व्हिडिओच्या आपण ओनर आहोत आणि आपण युट्यूबला सांगत आहोत की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये फक्त याच ठिकाणी ऍड प्लेस करू शकता, इतर ठिकाणी मी तुम्हाला राईट देत नाही आहे ऍड प्लेस करण्याचा. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही समजून काम केलं ना तर तुम्ही खूप हॅपीली काम कराल आणि तुमची अर्निंगही खूप जास्त मोठ्या प्रमाणावर होईल. तर जे कुणी 8 मिनिटाच्या वर व्हिडिओ बनवतं आणि स्टार्टिंगला ऍड लागते, शेवटी ऍड लागते, 8 मिनिटाच्या पेक्षा पण जास्त व्हिडिओ आहे आणि ब्रेकआउट्स आहेत व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जर ऍड लावत नाही ही गोष्ट डोक्यात ठेवून की युट्यूब स्वतः ऍड प्लेस करेन. पण आपल्या वायटी स्टुडिओमध्ये युट्यूबने सांगितलेलं असतं आपल्याला की तुम्ही मॅन्युअली ऍड प्लेस करा. तर हे गणित समजून घ्या आणि जर तुम्ही ऍड लावत नाही आहात तर इथून पुढे ऍड लावण्यास सुरुवात करा आणि तुम्हीही तुमची अर्निंग वाढवा. तर व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह होता ना? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि तुमच्या इतर फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा. पुन्हा एकदा तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला करा सबस्क्राईब. उद्या पुन्हा एकदा अशाच भन्नाट कंटेंट बरोबर भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.